नमस्कार मित्रांनो, समाजकार्य अध्ययनाच्या सोशल स्टडीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कर्नाटक सरकारने डेंग्यूच्या वाढत्या प्रकरणांमुळे घेतलेल्या अत्यंत कठोर उपाययोजनांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक सरकारने डेंग्यूला महामारी म्हणून घोषित केल्यामुळे राज्यभरात ही आरोग्य संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक सरकारने आता एक कठोर कार्ययोजना जाहीर केली आहे, ज्यात प्रमुख मुद्दे आहेत. ते म्हणजे मच्छरांची प्रजनन स्थळे टाळता येणे, बांधकाम स्थळांवर मच्छर प्रजननाला थांबवता येईल आणि सक्षम अधिकृत व्यक्तींसाठी मालमत्तांची तपासणी करणे आणि मच्छर प्रजनन स्थळे सापडल्यास नोटीस देणे. यानुसार शहरी व ग्रामीण भागातील आणि घरगुती व्यावसायिक स्थळांवर दंड लागू केला जाईल आणि पुढील काळात अनुपालन न केल्यास अतिरिक्त दंड आकारला जाईल. या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून आणि आपल्या परिसरात स्वच्छता ठेवून आपण सर्वांनी एकत्रितपणे डेंग्यूचा प्रसार थांबवू शकतो. अशा प्रकारे कर्नाटक सरकारने डेंग्यूच्या वाढत्या प्रकरणांमुळे घेतलेल्या कठोर उपाययोजनांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, अलीकडेच कर्नाटक सरकारने डेंग्यूची प्रकरणे वाढल्यानंतर त्याला महामारी म्हणून घोषित केले आहे. वास्तविक या वर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीमध्ये कर्नाटकमध्ये 7,362 डेंग्यूचे रुग्ण आणि 7 मृत्यूंची नोंद झाली आहे. कर्नाटक सरकारने डेंग्यू प्रतिबंधनासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत आणि त्याचे पालन न केल्यास शिक्षेची तरतूद सुद्धा केली आहे. हे लक्षात घेण्याजोगे आहे की डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी मुख्य उपायांमध्ये रुग्णालयाची तयारी, डेंग्यूचे स्रोत कमी करणे आणि डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी सामुदायिक शिक्षण यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासाठी एक कार्ययोजना जाहीर केली आहे. यामध्ये प्रमुख म्हणजे प्रत्येक रुग्णालयात 10 बेड्स उपलब्ध करणे, झोपडपट्ट्यांमध्ये मोफत मच्छरदाणी देणे यांचा समावेश यामध्ये केलेला आहे. तर मित्रांनो, सरकारने मच्छरांच्या प्रजनन स्थळांचे नियंत्रण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आशा कार्यकर्ते आणि स्वयंसेवक घराघरात जाऊन लोकांना सजग करत आहेत आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती सुद्धा देत आहेत. मित्रांनो, डेंग्यू बद्दल बघायचे झाल्यास हा स्वमर्यादित तापजन्य आजार आहे. हा डासांमुळे होणारा उष्णकटिबंधीय रोग आहे. हे डेंग्यू विषाणूमुळे होते, म्हणजे जीनस फ्लेव्हिव्हायरस. हा एडिस वंशाच्या डासांच्या अनेक प्रजातींद्वारे प्रसरतो, प्रामुख्याने एडिस इजिप्ती. आता चला सरकारने डेंग्यूच्या वाढत्या प्रकरणांसाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची माहिती घेऊया. पहिलं म्हणजे मच्छरांची प्रजनन स्थळे. पाण्याच्या टाक्या आणि कंटेनर सुरक्षितपणे झाकून ठेवणे. सॉलिड वेस्ट म्हणजेच कचऱ्याचे पदार्थ ज्यामुळे पाणी साठणार नाही यावर अंकुश लावणे. वापरात नसलेल्या वस्तू आणि टायर्समध्ये पाणी गोळा होणार नाही याची काळजी घेणे. तसेच बांधकाम स्थळावर पाण्याची साठवणारी व्यवस्था असलेल्या ठिकाणी मच्छर प्रजनन होणार नाही याची खात्री सुद्धा कर्नाटक सरकार करत आहे. सोबतच तपासणी आणि अंमलबजावणीमध्ये सक्षम प्राधिकृत व्यक्ती जसे की बीबीएमपी, मुख्य आयुक्त किंवा जिल्हा उपायुक्त तपासणी करू शकतात आणि योग्य निर्देश देऊ शकतात. तपासणीसाठी आपल्याला सूर्योदय ते सूर्यास्त यामध्ये त्यांना प्रवेश देणे आवश्यक आहे. दंडाबद्दल बोलायचे झाल्यास शहरी क्षेत्रात घरगुती या पद्धतीने हे दंड आकारले जाईल. अद्याप ही योजना राबवली जात असताना प्रत्येक आठवड्याने वाढत्या अनुपालन न करण्याच्या प्रकरणासाठी अतिरिक्त 50% दंड लागू केला जाणार आहे. मित्रांनो, कर्नाटक राज्याबद्दल बघायचे झाल्यास राज्याची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. पूर्वी ते म्हैसूर राज्य म्हणून ओळखले जात होते. 1973 मध्ये त्याचे नाव म्हैसूरवरून बदलून कर्नाटक करण्यात आले. राजधानी बेंगळुरू आहे आणि मुख्य म्हणजे गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ यांच्या सीमेवर हा राज्य अस्तित्वात आहे. धन्यवाद मित्रांनो. ही माहिती आपल्याला आवडली असल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.